नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचनमध्ये। आज आपण करणार आहोत खेकड्याची रेसिपी। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, माझा प्रयत्न चालू आहे करायचा। आता बघूया आपण साहित्य। हे घेतलेलं आहे खोबरं, हे अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, हा सुहाना मसाला आहे, हा माझा घरचा मसाला आहे, हळद, मीठ आणि हे खेकडे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। ओतूया तेल। तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त होता। थोडे गरम होईल। चला तर मग आता टाकूया लसूण अद्रक पेस्ट। आता टाकूया खोबरं। आता खोबरं आपण मंद आचेवर चांगलं मस्तपैकी लाल होईपर्यंत परतून घेऊया। लाल झालेलं आहे। आता आपण टाकूया हळद। खोबरं चांगलं लाल झालेलं आहे। आता आपण नदीचे खेकडे टाकूया आणि छान परतून घेऊया। त्याला चांगलं हलवायचं। मसाला करपू नये म्हणून आपण त्यात थोडंसं पाणी टाकूया। चांगले परतले तर आता हा घरचा मसाला टाकूया काळा आणि हलवून घेऊया। आता टाकूया हा मसाला सुहाना आणि हलवून घेऊया। टाकूया त्याला शिजण्यापुरतं पाणी। आपल्याला थोडंसं बरीचच करायचं आहे, त्याच्यामुळे आपण अर्धा कांदा टाकत आहोत। आणि हे चांगलं शिजलं की नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणखी। त्या टाकूया चवीपुरतं मीठ आणि मीठ टाकल्यानंतर 10 मिनिटं याला शिजू द्यायचं, लवकर शिजत नाही। आणि हलवून घेऊया एकदा। 10 मिनिटांनंतर आपली रेसिपी रेडी आहे। गॅस जरा कमी करू आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया। आता 10 मिनिटं झालेलं आहे झाकण ठेवून। आता भाजी आपली मस्तपैकी शिजलेली आहे। आता तरी आपण बघूया एकदा आणि वाटीत घेऊन सर्व करूया खायला। आता आपली तयार झाली आहे भाजी खेकड्याची। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब करा आणि या जेवायला।